एक राजा आपल्या राजगुरूचा इतका सन्मान करायचा की राजगुरू दरबारात येताच राजा स्वतः सिंहासनावर उठायचा. पण एक दिवस त्या राजगुरूंनी अशी कृती केली की राजाने त्यांच्याकडे पाहणं सुद्धा बंद केलं. का? कारण त्या दिवशी राजाला समजलं, ज्ञान मोठं नसते, आचरण मोठं असते. तसेच दुसऱ्या गोष्टीत अकबर सारखा बुद्धिमान राजा सुद्धा एका बुटाची पूजा करू लागला. का? कारण माणूस अनेकदा अंधविश्वास आणि अन्यथा ज्ञान यामध्ये इतका अडकतो की सत्य त्याच्या डोळ्यासमोर असतानाही त्याला दिसत नाही. आजचा हा भाग तुमच्या डोळ्यात अंजन घालणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्ही नकळतपणे अशाच चुका करत असाल. चला तर मग सुरू करू सुखाची पेरणी भाग 23. एक राजा होता. तो आपल्या राजगुरूंचा खूप आदर करायचा. राजगुरू दरबारात आले की राजा स्वतः उठून उभा राहायचा. जोपर्यंत राजगुरू आसनावर बसत नाही तोपर्यंत राजा सुद्धा बसत नव्हता. आणि राजा त्यांनाच प्रत्येक प्रश्न विचारायचा. एक दिवस राजाने प्रश्न विचारला, गुरुजी, ज्ञान श्रेष्ठ की आचरण श्रेष्ठ? राजगुरूंनी उत्तरांसाठी 4 दिवसांची मुदत मागितली. आणि दुसऱ्या दिवसापासून एक विचित्र गोष्ट घडू लागली. राजगुरू रोज राजकोषात जाऊ लागले आणि तिथून थोडंफार धन चोरी करून बाहेर येऊ लागले. पहारेकऱ्यांनी ही गोष्ट पाहिली, पण बोलण्याची हिंमत झाली नाही. मग गोष्ट वरिष्ठांकडे गेली. मग त्यांनी स्वतः पाहिलं आणि ती गोष्ट प्रधानाला सांगितली. प्रधानालाही काही बोलायची हिंमत नव्हती, म्हणून त्यांनी ती गोष्ट राजाकडे सांगितली. राजाने स्वतः लपून पाहिलं आणि त्याचा विश्वासच बसला नाही. 5व्या दिवशी राजगुरू दरबारात आले, पण यावेळी राजा सिंहासनावर उठलाच नाही. राजा संतापून म्हणाला, गुरुवर्य, तुम्हाला काय कमी आहे? तुम्ही चोरी का करत आहात? राजगुरू शांतपणे हसले आणि म्हणाले, राजन, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच मी हे केलं. कालपर्यंत तू माझ्या ज्ञानाचा सन्मान करत होतास, पण आज माझं आचरण चुकीचं दिसलं आणि तुझ्या मनात माझ्याविषयी असलेला सन्मान संपला. यावरून सिद्ध होते, नुसतं ज्ञान महान नसते, आचरण महान असते. मित्रांनो, यातून आपण काय शिकायचंय? तर आज प्रत्येकाकडे माहिती आहे. मोबाईलमध्ये हजारो व्हिडिओ आहेत, प्रवचन आहेत, मोटिवेशन आहे. पण प्रश्न असा आहे, आपण त्यापैकी किती गोष्टी आयुष्यात उतरवतो? सुखी जीवनाबद्दल नुसती माहिती असणं पुरेसं नाही, त्या गोष्टीचं आचरण करणं गरजेचं आहे. दररोज थोडंसं का होईना चांगलं वागणं, वाईट सवयी सोडणं, राग कमी करणं, लोभ कमी करणं, हेच खरं साधन आहे. नुसती माहिती गोळा करून आयुष्य बदलत नाही. आता दुसरी गोष्ट, ती पण महत्त्वाची आहे. कारण एखादी गोष्ट त्याविषयी, व्यक्तीविषयी, सामर्थ्याविषयी जर चुकीची माहिती असेल तर कसे नुकसान होते ते या गोष्टीतून समजेल. अकबराला प्रश्न विचारायची खूप सवय होती. एक दिवस त्याने बिरबलाला विचारलं, अन्यथा ज्ञान म्हणजे काय? बिरबल म्हणाला, 4 दिवसांनी उत्तर देतो. बिरबल घरी गेला आणि एका मोचीकडून त्यांनी सुंदर बूट तयार करून घेतला. त्या बुटावर हिरे मोती लावले आणि मोच्याला काही सुवर्णमुद्रा दिल्या आणि सांगितले की याविषयी कोणालाही बोलायचे नाही. जर तू काही कोणाला बोललास तर तुला राजकैदेत टाकून फासावर दिलं जाईल. मग बिरबलांनी त्यातला एक बूट गुपचूप रात्री एका मशिदीत नेऊन ठेवला. सकाळी मौलवीनी तो बूट पाहिला आणि त्याला वाटलं, हा एखाद्या महान फकीराचा बूट असावा. त्याने त्या बुटाची पूजा सुरू केली. गोष्ट राजापर्यंत पोहोचली. अकबराने तो बूट मागवून घेतला. बुटावरील हिरे मोती पाहून त्यालाही तसंच वाटलं, हा साधा बूट नाही आहे, हा कोणत्या महान व्यक्तीचाच असणार. आणि अकबरानेही तो बूट देवघरात ठेवला. इकडे 4 दिवसांनी बिरबल दुःखी चेहऱ्याने दरबारात आला आणि राजाला म्हणाला, माझ्या पूर्वजांचा एक बूट चोरीला गेला आहे. अकबराने विचारले, तुझ्याकडे दुसरा बूट आहे का? बिरबलाने त्याच्याजवळचा बूट दाखवला आणि तो बूट पाहून अकबराने आपल्या देवघरातील बूट मागवला. दोन्ही बूट जुळले. अकबर थक्क झाला. बिरबल म्हणाला, राजे, यालाच अन्यथा ज्ञान म्हणतात. जिथे सत्य माहीत नसते तिकडे माणूस स्वतःच्या कल्पनाला करतो, सोक्ती करतो आणि मग चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो.
मित्रांनो, आज जगात अनेक लोक कोणाची अंधभक्ती करतात, कोणालाही महान समजतात, कोणालाही शरण जातात, कोणाचेही निरूपण ऐकतात, कोणालाही आपला गुरु मानतात. पण प्रश्न असा आहे, त्यांच्याकडे खरंच तुमचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य आहे का? परीक्षा न करता, विचार न करता, फक्त भावनेत वाहून परंपरा म्हणून जाऊन घेतलेले निर्णय माणसाचं संपूर्ण आयुष्य खराब करू शकतात. म्हणून कोणावर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा, कोणाला गुरु मानण्यापूर्वी त्यांचं आचरण पहा आणि कोणाची भक्ती करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या. कारण अन्यथा ज्ञान नेहमीच दुःख वाढवते, पण यथार्थ ज्ञान माणसाला मुक्त करते. जर हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. आणि तुमचे विचार या वेगळे असतील तरी कमेंटमध्ये मोकळेपणाने सांगा. कारण विचारांची देवाणघेवाणच माणसाला अधिक शहाणा बनवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विचार प्रवर्तक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण.